आजपासून ज्याला मानवजात वाचावी अशी वाटते की त्याने ह्या सगळ्या वस्तू व थैली देऊ द्या त्यांना द्यावं प्रीती मॅडम की हा द्या. म्हणजे आता हे कनेक्ट कसं झालं बघा, गोदरेज ते गाव कसलं मस्त कनेक्ट आहे. तर हे पुढे हे काम वाढलं पाहिजे आणि म्हणून आता सर एक ये छोटी सी चीज है, लेकिन महात्मा गांधी ने जैसा नमक मुट्ठी भर नमक लेके सारी दुनिया बदलती थी, वैसा ये मुट्ठी भर नमक है, एक पेन और एक टूथब्रश. बाहर किसी को खरीदना है तो वो इधर से काम करतात आणि ते सगळ्या वस्तू देऊन डोमिनिक साहेबांचं सत्कार करतील. नेहा मॅडम, उदयजी, या मुथाजीचं तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो. लोकसभेमध्ये 5 लाख स्क्वेअर फीट फ्लोरिंग बांबूची आहे आणि ती पूर्ण फ्लोरिंग या मुंबईतल्या माणसानं दिल्लीमध्ये जाऊन केलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी बांबू नाही, ह्याने या माणसाने बांबूचा शोध लावला, बांबूची इंडस्ट्री टाकली आणि यांनी या पद्धतीनं आता करायचंय. म्हणजे आपलं हे शेतकऱ्यांनो बघा तुमचं बांबू कुठकुठ चाललंय. हे बांबू पासून बनवलेलं घड्याळ आहे, इथं विकायला आणलेलं नाही, पण ज्याला पाहिजे. थोड़ा पीछे हो तो कैमरा फोटो आगे साइड होगा वेरी गुड. एनवायरमेंट बच, साइकिल चलाओ, एनवायरमेंट बचाओ. हाँ, साइकिल चला सिटी बचा. दिन के ऊपर जो इस तरह का कार्यक्रम होना कितनी इम्पोर्टेंट है. जागतिक पर्यावरण दिन के अवसर पे मैं सबको बधाई देता हूँ और जो कार्यक्रम यहाँ लिया गया था बिल्डर एसोसिएशन और महाराष्ट्र शासन की तरफ से, उसको भी मैं शुभकामनाएं देता हूँ. और पर्यावरण का समतोल रखने के लिए हर एक ने आगे आके काम करना चाहिए, यही हमारी सरकार से और सरकार की तरफ से विनती है. सर, बीजेपी का जिस तरह का परफॉर्मेंस रहा है उसको लेकर क्या अभी आज पर्यावरण दिन का कार्यक्रम है. जागतिक पर्यावरण दिनाच्या मी मनपूर्वक महाराष्ट्रातल्या जनतेला शुभेच्छा देतो. आज महाराष्ट्र शासन आणि बिल्डर असोसिएशनच्या माध्यमातून जो कार्यक्रम होता त्याला देखील मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि प्रत्येकाने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे ही शासनाच्या वतीने विनंती करतो. बांबू जे म्हणजे ज्याच्यावर आपण प्रक्रिया करतो आणि बांबू उद्योग जो आहे त्याला उद्योगाचा दर्जा देण्यासंदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिलेले आहेत. आचारसंहिता संपल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल आणि एक फार मोठा बांबू उद्योग महाराष्ट्रामध्ये निर्माण केला जाईल. आणि ह्याच्यासाठी रिअल एस्टेट इंडस्ट्रीज जे आहे ते फारच प्रोग्राम करत आहेत. 2050पर्यंत नेट झिरो कार्बन बिल्डिंग बनवायची आम्ही ठरवलेलं आहे आणि आमचे जे 14,000+ मेंबर आहेत ते सगळ्यांना आम्ही एज्युकेशन आणि टूल्स हे देत आहेत. ज्याच्याबरोबर ते हे नेट झिरोचं टार्गेट ते पूर्ण करणार. आणि एक आणखी बातम्या देतो आपल्याला, हा क्रेडायचा 25वा वर्ष आहे आणि ह्या वर्षात आम्ही एक ठरवलेलं आहे की आम्ही 50 लाख झाड पूर्ण इंडियामध्ये प्लांटेशन करणार आहोत. 5 मिलियन स्क्वेअर फीटचे कमर्शियल डेव्हलपमेंट करणार. त्याच्यासाठी ग्रीन बिल्डिंग्सचे सर्टिफिकेशन घेऊ आणि आजपासून जेवढे मोठे प्रोजेक्ट आहेत ते सगळेच
एन्व्हायरमेंट सर्टिफिकेशन करूनच पुढे पाडूया. हे सगळं केल्यानंतर माझं असं बोलणं आहे की रिअल इस्टेट जे आहे ते एकदम प्रोग्रेसिव्ह माइंडसेटवरून पुढं चालतो आहे आणि इंडियामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिअल इस्टेट जे आहे तो इंडियाचं GDPचा बॅकबोन आहे आणि ह्याचं पर्यावरण जे इम्पॅक्ट होतं आहे ते आपण समजून घेऊ आणि त्याला जे काय करायचं असेल ते आम्ही स्टडी करून पुढं चालताना करणार आहोत. थँक्यू. पर्यावरण दिवस पे आपका कोई संदेश? पर्यावरण पे संदेश यही है कि अगर पृथ्वी पे मानव जात अगर बचानी है तो हमको पर्यावरण का संरक्षण करना पड़ेगा. और पर्यावरण का संरक्षण करने के लिए अब सिर्फ दीवारों पे स्लोगन लिख के ये काम होने वाला नहीं है. तो ज़मीन में पौधे लगाना पड़ेगा तभी ये हो सकते हैं. 3 चीज़ें हमको बंद करनी पड़ेगी. एक तो कोयला जलाना, डीजल जलाना और पेट्रोल जलाना. और दूसरी तरफ में और एक चीज़ करना पड़ेगा वो तो पौधे लगाना. ये 4 चीज़ अगर हम करेंगे तो हमारी अगली नस्ल बचेगी, वरना हमारी नस्ल बचने वाली है नहीं. 2040 के बाद हमारा पृथ्वी पे रहना नामुमकिन होने वाला है. और उसको मुमकिन अगर करना है तो हमको आज से ही काम करना पड़ेगा. और वो काम ये है कि हमको वृक्ष लगाना पड़ेगा. और वृक्ष में भी कौन सा लगाना पड़ेगा? जो जिसकी ग्रोथ फास्ट है और जिसका यूज़ मल्टी यूज़ और फास्टेस्ट ग्रोथ, ऐसा उसको चुनना पड़ेगा. ऐसा वैरायटी चुनना पड़ेगी. और उसमें सिर्फ बाम्बू है तो बांस से ही हम अब बचा सकते हैं, वरना हम बचने वाले नहीं है. ऐसी सिचुएशन है. और आज पर्यावरण दुनिया में आज जो पर्यावरण दिन हम ये कर रहे हैं उसका आज मना रहे हैं, तो उसके मौके पे आज मैं यही कहना चाहता हूँ कि अब हमको, जैसा कि एंटोनियो गुटेरेस जो यूनाइटेड नेशन ऑर्गेनाइजेशन के जनरल सेक्रेटरी है, उन्होंने अभी कहा है कि क्विक एक्शन होना चाहिए. अब बात करने के दिन ख़त्म हो गए, एक्शन के दिन आए हैं और एक्शन करेंगे तो ही हम बचेंगे, वरना बचेंगे नहीं. Sir, any special message on this World Environment Day? I mean, see, I don't want to give a message, but I want people, don't wait for anybody else. If you want to live a green life and a good life, we all have to start moving ahead and take the initiative ourselves. Government is doing his bit, but unless you don't do your bit, government will not succeed. So I tell you that we should grow more plants, grow bamboo, which is very good. It's an investment 1 to 5 times, is what I would say. Sir, any message for the Mumbai metropolitan region real estate as CREDA MCH? So CREDA MCH and Mumbai, as we have connected, we want to work with usage of more of bamboo material in our furnitures or our in works which we are carrying out, so that it gets, we don't cut a tree which has a life of 100 years, but cut a tree which has a life of 3 years, and you can replant it, it regrows within 3 years again. So it's like a more recycled material which you are talking about. Thank you.